अनेकदा पेरेंट्सना प्रश्न पडतो की नक्की काय वापरायचं, ड्रॉप्स फॉर्ममध्ये औषध वापरायचं की सिरप फॉर्ममध्ये औषध वापरायचं आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे नक्की. फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे एक बाळ आलं होतं. त्या बाळाचं वजन होतं 8 किलो. त्या बाळाला मी प्रिस्क्राईब केलं होतं सिरप पॅरासिटॅमॉल. आता यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी असते. काही लोक 5 ml मध्ये 125 किंवा 120 मिलीग्रॅम इतकं पॅरासिटॅमॉल देतात. काही कंपनीज 5 ml मध्ये 250 मिलीग्रॅम इतकं पॅरासिटॅमॉल देतात. आता मी त्याला प्रिस्क्राईब केलं होतं हे म्हणजे 5 ml मध्ये 120 mg इतकं असणारं पॅरासिटॅमॉल, जे त्याच्या वजनानुसार योग्य असा पॅरासिटॅमॉलचा डोस आहे. परंतु ह्या बाळांनी किंवा ह्या पालकांनी 3-4 महिन्यानंतर जेव्हा या बाळाला परत ताप आला, तेव्हा त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन पॅरासिटॅमॉलचं औषध मागितलं. तेव्हा त्या मेडिकलवाल्यांनी त्याला पॅरासिटॅमॉल ड्रॉप फॉर्ममध्ये दिलं. ह्या ड्रॉप फॉर्ममध्ये एका ml मध्ये 100 mg असतात, म्हणजे 100 mg असतात. परंतु जो डोस मी त्यांना दिला होता, जसं की 5 ml, तर त्यांनी ह्या ड्रॉप फॉर्ममधलं सुद्धा 5 ml इतकंच औषध बाळाला दिलं. आता तुम्ही बघा, एका ml मध्ये 100 mg आहे, म्हणजे 5 ml मध्ये 500 mg इतकं औषध त्या बाळाला दिलं गेलं. म्हणजेच पॅरासिटॅमॉलचा ओव्हरडोस झाला आणि कधी कधी हे पॅरासिटॅमॉल औषध सुद्धा टॉक्सिसिटी कॉज करू शकतं, म्हणजे आपल्या बाळाच्या लिव्हरवरती हार्मफुल असू शकतं आणि खूपदा ह्या गोष्टीमुळे ICU मध्ये सुद्धा बाळाला ॲडमिट करायला लागू शकतं. त्यामुळे कधीही अगदी साधं औषध असेल तरी सुद्धा ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननी आपल्या बाळाच्या वजनानुसार योग्य त्या डोसमध्ये, योग्य त्या फॉर्ममध्ये घ्या. सेल्फ मेडिकेशन बाळाच्या बाबतीत अजिबात करू नका, कारण याचे साईड इफेक्ट्स मी रोज माझ्या OPD मध्ये बघत असते. त्यामुळे सावधान राहा. थँक्यू, डॉक्टर मॉमी.